मनाची कुजबुज, वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. कसा आहेस? अरे एकदम मस्त आहे. वाह. आज वेळ मिळाला वाटतं फोन करायला, कारण नेहमी मीच फोन करत असते. एक केस द्यायची आहे तुला. केस? अगं मी आणि तुझी काकू दोघंही महाबळेश्वरला आलोय नेहाकडे. ही केस या एक्स कमिशनर विनायक सुभेदारनी स्वीकारली. छान कर बिझनेस, मन लावून कर. फक्त एकच सांगीन, प्रत्येक पाऊल उचलताना खूप विचार कर. माझा संशय खरा ठरला मिस नेहा. यू आर प्रेग्नंट. अजूनही ॲबॉर्शनचा पर्याय आहे. मॅडम, हो मॅडम, मॅडम, हो कवा धरणं तुमचा फोन वाजतोय. काय झालं मॅडम? तुम्हाला काय होतंय का? तब्येत ठीक आहे ना तुमची? ठीक आहे. मग तो तुमचा फोन वाजत होता आणि तुम्ही मार्गिरी ठीक आहे म्हटलं ना. नेहानी फोन कट का केला माझा? खरंच काही झालं तर नसेल? धनाजी, हे सगळं झालं तेव्हा त्याच्याबरोबर तिथे कुणीतरी असेलच ना. तू म्हणतोयस की तो सहलीला गेला होता, म्हणजे त्याच्या कॉलेजमधले कुणी मित्र किंवा मैत्रिणी कुणीतरी. होते ना, तसे मित्र होते, पण नेमकं त्याच वेळेला तिथं कोणी नव्हतं. सगळेजण आपापल्या रूममध्ये झोपले होते. हेच हेच मला खटकतंय धन्या. बघ ना, आपण सहलीला कशाला जातो? मित्रांसोबत फ्रिकआउट करायला, मजा करायला, एन्जॉय करायला. मग अशा परिस्थितीमध्ये शार्दूलने तिथे एकटं जाणं मला खटकतंय. शार्दूल सारखा तरुण मुलगा मध्यरात्रीच्या वेळी त्या कड्याजवळ कशासाठी जाईल? त्याच्यासोबत नक्कीच कोणीतरी तिथे असणार, नक्कीच. बरं, त्याच्या मित्रांपैकी तू कोणाला ओळखतस? हा, ओळखतो ना. बघ, त्यांची चौकशी नाही केलीस तू? केली. माझ्या परीनं होईल तेवढी सगळी चौकशी केली. आणि काय, सगळ्यांचं उत्तर एकच होतं. आम्ही सगळे आपापल्या रूममध्ये झोपलो होतो आणि त्यांच्यावर अविश्वास दाखवणं याच्यामध्ये काही पॉईंट नव्हता. जनरली मध्यरात्री सगळे झोपलेलेच असतात. नाही धनाजी, नाही. माझा आजवरचा अनुभव मला सांगतो की त्यावेळी नक्कीच तिथे कुणीतरी असणार. आमच्या पोलीस खात्याचं एक तत्व आहे धनाजी, डोळ्यांना दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवायचा नाही आणि कुठल्याही शक्यतेला अंडर एस्टिमेट करायचं नाही. त्याच्या कॉलेजच्या मित्रांना मला भेटायचं आहे. त्यांच्यापैकी कोणी भेटू शकेल मला? हो, भेटू शकेल. शार्दूलचा सगळ्यात जवळचा मित्र आमच्या मित्राचा जावई आहे. म्हणजे ही घटना जेव्हा घडली तेव्हा सगळ्यात पहिला फोन त्यानेच केला होता मला. अच्छा, नाव काय त्याचं? हर्षवर्धन भोसले. हर्षवर्धन भोसले. धनाजी, मला त्या हर्षवर्धन भोसलेला भेटायचंय. आपण तुझ्या पोराच्या केसची सुरुवात हर्षवर्धन भोसलेपासूनच करायची.
वेडा आहेस का तू? घाबरले ना मी. अरे घाबरायला असं केलंय ना. काय झालंय काय? काय खुशीत आहेस एकदम? हो, मी जी न्यूज घेऊन आलोय ना ती ऐकल्यानंतर तू माझ्यापेक्षा जास्त खुश होशील. दादानी साईन दिली. यस. हे बघ, अगं त्याने नुसती साईनच नाही दिली तर तुला मला आपल्या बिझनेससाठी दोघांनाही आशीर्वाद दिले. गुड. खरं सांगू हर्षदा, आज मी जाम खुश आहे. दादाने साईन दिली म्हणून नाही तर त्याचा पाठिंबा आहे आपल्या बिझनेससाठी. तो नसता तर आपण बिझनेस सुरू नसता केला का? नाही ग, तसं नाही केला असता, पण घरामध्ये एक तणावाचं वातावरण असतं, ते आता नसणार आहे. कशावरून? श्रद्धा, कमॉन यार, उगाच फाटे फोडू नकोस. त्याने पेपर्सवरती साईन दिली आहे, आणखी काय हवंय तुला? नाही, काही नको आहे. आय एम हॅपी. हे हसूनही सांगू शकली असतेस. अरे बाबा, मला तुला इतकं खुश पाहून खरंच खूप आनंद झालाय. खरंच. बर, अजून काय म्हटले दादा? मी त्याला सांगितलं आपल्या फर्मचं नाव काय ठेवलंय ते, तेव्हा तो खुश झाला. त्याने मला विचारलंय कोणी नाव ठेवलं म्हणून. मग मी सांगितलं हर्षदाने ठेवलंय. तरी त्यांना ते आवडलं. अरे आधी सहज म्हटले मी, तू एवढं रागवायला काय झालंय? हर्षदा, खरं सांगू तुला, तू तुझ्या मनातला त्याच्याविषयीचा राग आहे ना पहिले काढून टाक. पुढे जाऊन तुला, मला, आपल्या सगळ्यांनाच याचा त्रास होऊ शकतो. ठीक, नाही बोलणार. झालं. आणि आधी मी खूप सहज विचारलं हे होतं बघ तुला. हर्षदा, मला तुझ्या बोलण्यातली खोच कळते. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी जेव्हा त्याला हे सांगितलं की हे नाव तू ठेवलंयस तेव्हा तो खुश झाला. त्याने मला मिठी मारली, त्याने बेस्ट लक दिलं. झालं तुझ्या मनासारखं? काय आणखी नाही काही करायला हवंय त्याने तुझ्यासाठी? आधी सॉरी ना बाबा, प्लीज. ठीक आहे, पण मी बोलणार नाही. ओके, चला. आपलं पहिलं काम तरी अगदी सुरळीत पार पडलं. मी देवापुढे साखर ठेवून येते. आलीच. आई, काका, आई. आलीस? हे घे. हे काय? अगं गोड आणलंय. काका पहिल्यांदाच आल्यात ना माझ्या घरी, म्हणून मग म्हटलं काहीतरी गोड घेऊन जाऊया. अगं कशाला? तब्येत कशी आहे आता? मला काय झालंय? तू सांगशील तर कळेल ना आम्हाला. अगं, खरंच खरंच काही झालेलं नाहीये. बारगीर आले होते, ते सांगत होते काल तुला बरं वाटत नव्हतं, डॉक्टरांकडे न्यावं लागलं. ते कधी येऊन गेलेत घरी? मगाशी आले होते तुझ्या तब्येतीची चौकशी करायला. काय झालं, काय होतं? काय नाही, भोवळ आली होती हो. आणि उगाच बारगीर काकांनी टेन्शन घेतलं आणि डॉक्टरांकडे घेऊन गेले. अगं पण भोवळ कशामुळे आली? काय झालंय नेहा? ताप आला होता का? आई, काही झालेलं नाहीये. अगं दगदग झाली होती थोडीशी आणि एका केसचं टेन्शन होतं, म्हणून आली असेल भोवळ कदाचित. पण आता मी एकदम ठीक आहे. नेहा बेटा, काम महत्वाचं आहेच, पण तब्येतीकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. माणसाची तब्येत चांगली असेल तर तो काम करू शकेल, नाही का? हो, कळतंय मला. पण वळत नाही ना. मी सुद्धा सांगून सांगून थकले हिला की हे काम करू नको म्हणून. आई, तू हेच सांगायला आली आहेस का आष्टीहून? आणि तुला माहितीये की तू कितीही सांगितलंस तरी मी हे काम सोडणार नाहीये. मग कशाला वाया घालवतेस तुझे शब्द? अगं पण ओके, मी मानते माझं माझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष झालं होतं, पण आता माझ्या कामाप्रमाणेच मी माझ्या तब्येतीकडे सुद्धा पूर्ण लक्ष देईन. ओके, खुश? बरं, एक काम करते,
मी आता पटकन फ्रेश होते आणि मस्तपैकी स्वयंपाक करते. चालेल? अगं कशाला, आता तू बाहेरून आली आहेस ना, आई मी एकदम ठीक आहे ग. तरी पण स्वयंपाक करायला मी आहे की नाही? अगं पण मला माझ्या काकांना माझ्या हातचा स्वयंपाक करून खाऊ घालायचंय. अगं पण काका प्लीज सांगा ना तुम्ही हिला काही. अगं काहीही होणार नाही तिला. जे काम माणसाला मनापासून आवडतं ना त्याचा अजिबात त्रास होत नाही. करेक्ट. तेव्हा मी लगेच तयारीला लागते. ओके आलेच. आज झालंय का हिला? तिला काही झालं नाहीये, तुला झालंय. तसं नाही भाऊजी, पण एका मर्यादेपलीकडे टेन्शन घेऊ नये माणसाने. तिलाही त्रास होतो आणि तुलाही त्रास होतोय की नाही? अगं एकदम ठीक आहे ती, तू तिचं टेन्शन घेऊ नकोस. मला खरंच टेन्शन आलं होतं भाऊजी, म्हणून तर मी तुम्हाला इथे बोलवून घेतलं. पण यापुढे तिचं टेन्शन घेऊ नकोस. आणि बरं झालं मला बोलवलंस. त्यानिमित्ताने नेहाचं घर तरी बघता आलं मला. मी तुम्हाला एक टेस्ट लिहून देते, ती तुम्ही करून घ्या. यू आर प्रेग्नंट. यू आर प्रेग्नंट. 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 सचिनराव, दादाने हे NOC लेटर दिले. अरे वा, अगदी लगेचच दिलं. हो. गुड. हे एक टेन्शन गेलं. आता काही प्रॉब्लेम नाही. हां, फक्त ते प्रॉपर्टीचे पेपर्स. हो, मी लवकरात लवकर आणून देतो तुम्हाला ते. चला मग झालं. इनफॅक्ट सगळंच फायनल झालं. गुड. पण आदित्य, तू एकदम 75 लाखाचं लोन घेतोयस, तर तुला थोडंसं सांगू असं वाटतं. सांगू? बोला ना तुम्ही. नाही, काय आहे की 10-12 लाखाचं लोन असतं तर फार मोठी गोष्ट नव्हती. पण एकदम 75 लाख म्हणजे खूप मोठी अमाऊंट आहे. म्हणून पुढचं पाऊल जरा नीट विचार करून टाका. म्हणजे तू संयोगिताचा भाऊ आहेस म्हणून सांगत नाहीये. तुझ्या जागी जर कोणी असता तरी त्याला हेच सांगितलं असतं मी. आणि काय आहे आदित्य, मी त्या बँकेत आहे, त्यामुळे देव ना करू जर कर्ज परतफेड करताना काही प्रॉब्लेम आला तर बँक कर्ज माफ करू शकणार नाही. आणि ती बँक आहे माझी स्वतःची नाही. मी तिथे फक्त एक एम्प्लॉई आहे. नाही, आम्हाला पूर्ण कल्पना आहे याची आणि आम्ही पूर्ण विचार करून मगच हा निर्णय घेतलाय. गुड. ठीक आहे मग. काय की माझे बॉस सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यामुळे माझी खूप धावपळ चालू आहे. बरीच कामं शिल्लक आहेत बँकेत आणि ती सगळी मला करावी लागतात. त्यामुळे तुम्ही पुढच्या आठवड्यात बँकेत या. ठीक आहे. बरं, मला जे काही सांगायचं होतं ते सांगून झालेलं आहे. तुम्हाला काय विचारायचं आहे? सचिनराव, तुम्ही सांगाल ती पूर्व दिशा आहे आमच्यासाठी. म्हणजे आमचा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. नाही, तरी सुद्धा तुमच्या मनात काही शंका असतील. नाही,
अहो खरंच तसं काही नाही. तुमचं बोलणं झालंय तर आता चला मग आता मी पानं घेते, हात पाय धुवा आणि जेवायला चला. अगं नाही नको. का? नाही अगं घरी तसं काहीच सांगून नाही आलोय आम्ही. वहिनी वाट बघत असेल ना. ए वहिनीचं टेन्शन नको घेऊस तू, मी फोन करते तिला. अगं संयोगिता, मी काय आधी- म्हणतो की मी तुम्हाला जेवल्याशिवाय सोडणार नाहीये. हा खरं तर ना तू पार्टी दिली पाहिजे. एवढा मोठं लोन सँक्शन होत आहे तुझं, तू पार्टी दिली पाहिजेस मला. हाती घेणारच आहे मी तुझ्याकडनं, देईन ना काय. पण आत्ता माझ्याकडनं तुम्हाला ही घरगुती पार्टी. चला तुम्ही लवकर या आतमध्ये. चल ग लवकर या. हो. थँक्स सचिनराव. अरे थँक्स कसले. चल खूप बरं वाटतंय मला शारदा. खूप व्याकुळ झालो होतो तुझ्या मिठीत यायला. तुझ्या मिठीत असलो की सगळ्या चिंता दूर होतात. कसलं टेन्शन नसतं, कसली भीती नसते. मला जर मरण येणार असेल ना तर ते मी तुझ्या मिठीत असताना यायला हवं. हसत हसत मरेन मी. असं नका बोल. खूप प्रेम करतेस ना माझ्यावर, आणि मी मात्र तुला फक्त त्रास देतो, मनस्ताप देतो ना. कुणी सांगितलं तुम्हाला हे? माझ्या आयुष्यातले सगळे आनंदाचे क्षण मला तुम्ही दिले आणि देत आहात. शारदा, तू आहेस म्हणून मला समजून घेतेस. तुझ्या जागी जर दुसरी कोणी असती ना तर आतापर्यंत मला सोडून गेली असती त्या हॉटेलच्या प्रसंगानंतर. हर्ष, तुम्ही अजूनही तोच विचार करताय? मी तर कधीच विसरली ते. हा तुझ्या मनाचा मोठेपणा शारदा. एक तू इतकं सगळं होऊनही, सहन करूनही सगळं विसरून जातेस, आणि एक ती आसावरी जी काहीही झालेलं नसताना सुद्धा नसलेल्या गोष्टी उपकरून काढते. पण त्या दिवशी हॉटेलमध्ये मी त्यांना पाहिलं, चांगल्या वाटल्या त्या. असंच असतं शारदा. दिसतं तसं नसतं म्हणून फसतं जग. तिचा तो भोळा बाबडा चेहरा, ते प्रेम, सगळं खोटं आहे, खोटं आहे सगळं. बाहेर असली ना की असा हा चांगुलपणाचा आव आणते, आणि प्रत्यक्षात मात्र जाऊ दे, काय सांगणार तुला मी काय सहन करतोय ते. सगळं चांगलं सुरळीत व्यवस्थित चाललेलं असतं, पण कधी हिचं डोकं फिरेल सांगता येत नाही. एकदम विचित्र बघायला लागते. आज आत्ता सुद्धा मी घरी गेल्यानंतर माझ्या समोर काय वाढून ठेवलं असेल ना, काही नेम नाही, सांगता येत नाही मला. कित्येकदा घरी गेल्यानंतर माझ्याशी बोलत नाही, मला जेवायलाच देत नाही. मला घरी जायला थोडा उशीर झाला ना तर मला घरातच घेत नाही, बाहेर उभं करते, घरात नाही घेत. खरंच? हा, नाही विश्वास बसणार तुझा. पण मला विचार, कित्येक रात्री मी माझ्या घराच्या बाहेर माझ्या गाडीत बसून काढल्यात. कित्येक रात्री जगाला ओरडून सांगितलं ना तरी कोणाचा विश्वास नाही बसणार. माझं मला माहितीये मी काय भोगतोय, काय भोगलंय, काय सहन करतोय ते. पण हर्ष, आता तसं काही होणार नाही. एकदा आपलं लग्न झालं ना की मी तुम्हाला इतकं सुख दे, तुम्ही हे सगळं विसरा. आसावरीलाही. आय नो शारदा,